बातमी आहे पावसासंदर्भात। सोलापुरात नाल्याच्या प्रवाहात रिक्षा चालक वाहून गेलाय। सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ नाल्याच्या प्रवाहात हा रिक्षा चालक वाहून गेल्याची घटना घडली आहे। मध्यरात्री नाल्यावरील पुलावर प्रचंड पाणी वाहत होतं आणि त्यानेच रिक्षा चालकाने पुलावरून गाडी नेण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी रिक्षासह हा व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलाय। सतीश सुनील शिंदे असं वाहून गेलेल्या या 36 वर्षीय व्यक्तीचं नाव। वाहून गेलेली रिक्षा मात्र पाण्याच्या प्रवाहात सापडली आहे, मात्र पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेला सतीश शिंदे नामक व्यक्ती अद्याप सापडला नाही। या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। सोलापुरातील जुना पुणा नाका या ठिकाणी जे आहे ते ओढ्याच्या प्रवाहामध्ये एक जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती जी आहे ते समोर आल्याचं जे आहे ते समजलेलं आहे। मध्यरात्रीच्या सुमारास नाल्यावरती जे आहे ते प्रचंड पाणी होतं आणि या पाण्यामध्ये जो आहे तो एक रिक्षा चालक जो आहे तो पुलावरून गाडी नेण्याचा जो आहे तो प्रयत्न करत होता आणि त्यामध्ये जो आहे तो व्यक्ती जो आहे रिक्षा चालक जो वाहक आहे तो वाहून जो आहे तो गेल्याचं आपल्याला माहिती जी आहे ते या ठिकाणी मिळालेली आहे। सतीश शिंदे जे आहे ते असं या व्यक्तीचं नाव आहे आणि रात्रीच्या सुमारास जो आहे तो वाहून गेलेला आहे। त्याची रिक्षा जी आहे ते सापडलेली आहे, मात्र तो सतीश शिंदे जो युवक आहे तो मात्र अद्यापही सापडलेला नाही आणि त्याचा शोध जो आहे महापालिकेच्या यंत्रणेकडून जो आहे तो या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला दिसत आहे। सोलापूर शहरात जे आहे ते मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाऊस पडला आणि या पावसामुळे जे आहे ते सोलापूर शहरातील ओढे नाले जे आहे ते तुडुंब वाहताना आपल्याला या ठिकाणी जे आहे ते दिसत आहेत आणि यामुळेच जो आहे तो सतीश शिंदे जो आहे तो या नाल्याच्या पुराच्या ह्याच्यामध्ये जो आहे तो वाहून गेल्याचं माहिती जी आहे ते या ठिकाणी समोर आलेली आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। गणेश नगरमध्ये राहणारे सतीश सुनील शिंदे हा जो तरुण आहे तो रिक्षा चालक आहे। वय 36 आहे त्याचं। घरी रिक्षा घेऊन जात असताना समोरची रिक्षा अडकल्याचं रात्री 1 वाजता त्याच्या मित्रांनी त्यांच्या नातेवाईकाला सांगितलं। त्यानंतर पहाटे 3 वाजता मला फोन आला आणि महानगरपालिकेची यंत्रणा त्यावेळेला आली होती। सतीश शिंदे हा कुठंच भेटत नाही। रिक्षा भेटली, रिक्षा काढली, परंतु तो व्यक्ती या ठिकाणी भेटत नसल्यामुळं आणि महानगरपालिकेकडे जी यंत्रणा आहे ती यंत्रणा अपुऱ्या असल्यामुळं या सगळ्या घटना या ठिकाणी उडकण्यासाठी वेळ लागत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।